शेतकऱ्यांना त्रास झाला तर आम्ही सहन करू, मात्र उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, असं विधानमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. विजेच्या मुद्द्यावरून गुलाबरावांनी हे वक्तव्य केलंय आणि आता त्यांच्या या विधानानं वाद निर्माण झालाय. निवडणुकीवेळी जय जवान जय किसानचा नारा दिला, मात्र निवडणुकीनंतर जय उद्योजकाचा नारा देताय. गुलाबरावांचे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. आमची एवढीच विनंती आहे की एक वेळेस आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो. कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. त्याचा अर्थ आपण खरं तर वेगळा घेतला, असं त्यांचा अर्थ नव्हता. तो मेळावा उद्योजकाच्या तिथल्या ह्याचा होता. त्यांनी ते बारीक छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, त्यात त्याचा शेतकऱ्यांना असा अर्थ नव्हता की आम्ही सहन करतो. म्हणजे गुलाबराव पाटील स्वतः शेतकरी आहेत, आम्ही सहन करतो, पण ते पलीकडे उद्योग आपल्या काय उद्योगांना जर लाईट नाही दिली तर ते सहन करू शकणार, असं त्यांच्या बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला. असं काही नव्हतं. गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांविषयी त्यांची भावना ही खूप चांगली आहे. पण त्याचा अर्थ घेताना थोडा हे घेतला आणि बोलताना आपण ते गावातल्या बोलीभाषेत ते बोलले की त्यांचा कार्यक्रम होता, ते बोलीभाषेत बोलले. याचा अर्थ तसा त्यांचा नव्हता. त्यांचं शेतकऱ्यांविषयी प्रेम आहेच. उलट शेतकऱ्यांना वीज मिळावी, कर्ज माफी मिळावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट मिटिंगमध्ये पाहतो तर शेतकऱ्यांविषयी त्यांना अत्यंत एक जिव्हाळा असतो आणि त्यांची मांडणी ही म्हणजे निवडणुकीच्या वेळेस मतं घेताना जय जवान जय किसानचा नारा देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही, हे फक्त महायुतीतल्या एका मंत्र्याचं वक्तव्य नाही, तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं असंवेदनशीलता दर्शवतं. हे वक्तव्य शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशीलता दर्शवणारं हे वक्तव्य आहे. पण शेतकरी बांधवांच्या जीवाशी खेळ करून उद्योग टिकला पाहिजे असं आम्हाला मुळीच वाटत नाही. त्याच्यामुळे असल्या असंवेदनशील मंत्र्यांना सरकारमधल्या प्रमुख नेत्यांनी तरी समज द्यावी आणि कृपा करून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचा असा अपमान तरी करू नका. त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहू शकत नसाल तर अपमान तरी करू नका, एवढीच माझी विनंती या निमित्ताने राहील.